तुमच्या बहिणीची, मोठ्या भावाची मुलं असतील, जे तुमच्याकडे हिरो म्हणून नाही तर हिरो म्हणजे एक हिरोईन नाही तर हिरो म्हणून म्हणजे एक रोल मॉडेल, इन्स्पिरेशन म्हणून तुमच्याकडे बघता. आणि अशात जेव्हा तुम्ही एखादा चुकीचा निर्णय जेव्हा घेता आणि घरात त्या बाबतीत चर्चा होते, लहान मुलं जेव्हा साईडला बसलेले असतात, लहान मुलांच्या मनावर खूप मोठा प्रभाव होतो. आता मी जी भूमिका घेतली साहेबांबरोबर विचारासाठी लढण्याची, कारण साहेबांनी जो 60 वर्ष विचार जपला तो आत्ता सुद्धा जपत आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका बदललेली नाही. आता माझी मुलं मला जेव्हा विचारले, जेव्हा ही घटना घडली कुटुंब फुटण्याचा, तर माझ्या मुलांनी मला विचारलं की ये वाला लेते हैं, इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. माझी मुलगी 10-11 वर्षाची, मुलगा 6-7 वर्षाचा आहे. लय कलाकार आहेत, पुढची पिढी फार पुढे जाणार आहे असं मला वाटतं. म्हणजे अडचणीतच आणणारे मला वाटतं, म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून. आता त्याच्यात त्यांनी मला विचारलं की तू, म्हणजे ते मला अरे तुने म्हणतात, की तू आजोबा बरोबर आहे का काका बरोबर ते सांग, कधी घटना घडली तर. मी म्हणलो बाबा का बरं. नंतर त्यांचं तुला प्रश्न काय विचारलाय तेवढंच उत्तर दे. म्हणून मी घाबरतो पुढच्या पिढीला. मी म्हणलो मी आजोबा बरोबर आहे. तर म्हणलं गुड, तू जर आजोबा बरोबर नसता राहिला तर आम्ही तुझ्याबरोबर बोललोच नसतो, असं माझ्या मुलाने तिथं मला सांगितलं. महत्वाचं काय, माझी मोठी मुलगी मला सांगत होते, तिने मला काय सांगितलं, डॅडा की तू जर चुकीचा निर्णय आज घेतला असता, आज ठीक आहे आम्ही स्कूलमध्ये आहोत, आम्ही शिकतो आहोत, आम्ही तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून आम्ही शांत बसलो असतो, पण आम्ही एकदा मोठं झालो असतो ना तर कदाचित तुलाही मी आम्ही सांगितलं असतं की आता खूप झालं, तू आम्हाला आता शिकवलं, मोठं केलं, तू तुझं वेगळं घर बघ. म्हणजे त्याचा अर्थ काय की मी जर माझ्या आजोबावर चुकीच्या पद्धतीने वागलो असतो तर मला माझी अशी भीती होती की 15 वर्षानंतर माझी मुलं मला म्हणली असती जा आता गेट आउट, तू दुसऱ्या घरी जा. का ते रेफरन्स देऊ शकलो असता, मला युक्तिवाद का राहिला नसता, कारण मी माझ्या आजोबावर असं वागला असतो. त्यामुळे आपण जे आज वागतो ते आपली पुढची पिढी बघत असते. त्यामुळे तुम्ही जे आहात युवा पिढी, तुमच्यावर पुढची पिढी म्हणजे जे कोणी तुमचे लहान भावंड असतील तर तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघत आहात. त्यामुळे योग्य असा निर्णय या इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास वाटतो. आणि भेदभाव प्लीज कृपा करू नका. दंगल आणि हे जे सगळे विषय आहेत ना, त्यात गरीबाच्याच पोराच्या डोक्यात दगड पडतो, गरीबाचंच पोरगं दगड मारतं, त्यानंतर गरीबाचंच घर जळतं, गरीबाचंच दुकान जळतं. याच्यामध्ये नुकसान गरीबाचंच होतं. जे कोणी हे घडून आणतात ते एसी मध्ये बसलेले असतात, तमाशा वागतात, त्याच्यात ते पद घेतात, मंत्री बनतात, पण नुकसान हे आपलंच होतं. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये जाती आणि धार्मिक विषयावर जर कुणी भेदभाव करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना एवढंच म्हणा, मुद्द्याचं बोला, आमच्यासाठी तुम्ही काय करताय हे सांगा. आणि हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारायला लागाल तेव्हा खऱ्या अर्थाने विकास हा होईल. एवढंच इथं सांगतो. सरांचं, सागर सर आणि सर्व सरांचं मी इथं आभार व्यक्त करतो की त्यांनी हा संवादाचा कार्यक्रम इथं ठेवला. मला सांगितलं होतं महारुद्र पाटील साहेबांनी 5 मिनिटात विषय संपवा, पण युवा जेव्हा समोर येतो तेव्हा हा युवा जागा होतो आणि ते बोलायलाच लागतो. उशीर झाला त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर ज्या लोकांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्यांचं मी अभिनंदन परत एकदा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.